विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी सेतू अभ्यासक्रम विषय इतिहास दिवस 25वा। आज आपण सेतू अभ्यासक्रमामधील 25वी कृती बघणार आहोत। या 25व्या कृतीमध्ये क्षेत्र आहे प्रसार माध्यम आणि इतिहास। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती आहे विविध प्रसार माध्यमे व इतिहास यांच्यातील सहसंबंध ओळखता येणे। आणि यासाठी पार्श्वभूमी आहे इयत्ता 9वीच्या इतिहासातील क्षेत्र प्रकरण आहे बदलते जीवन भाग 2। सेतू बांधणीसाठी इयत्ता 9वी अध्ययन निष्पत्ती आहे जनमत निर्मितीतील व नागरी समाज सक्रिय करण्यातील प्रसार माध्यमांची भूमिका व जबाबदाऱ्या ओळखता येणे। विद्यार्थी मित्रांनो, इथं सुरुवातीला काही बाबी आठवूया म्हणून 1 ते 4 प्रश्न दिलेत जे मागील इयत्तेच्या आधारावर आहेत। त्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी जो सुरुवातीचा प्रश्न आहे, तुम्हाला माहीत असलेल्या दैनिक वृत्तपत्रांची नावे लिहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत असलेली वृत्तपत्रे तुम्हाला माहीतच असणार की दररोज आपल्या घरी सकाळ, लोकमत, लोकसत्ता, इंग्रजीमध्ये टाइम्स ऑफ इंडिया असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, अशा प्रकारची वेगवेगळी वृत्तपत्रेही येत असतात। ही नावं आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील। त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी बघूया, वर्तमानपत्रात कोणकोणत्या प्रकारच्या बातम्या वाचनास मिळतात। तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, वर्तमानपत्रामध्ये स्थानिक असतील, राष्ट्रीय असतील, राजकीय असतील, कला असतील, क्रीडा असतील, सांस्कृतिक असतील, संपादकीय असतील किंवा इतर अनेक प्रकारच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या बातम्यासुद्धा आपल्याला वाचण्यास मिळतात। त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी, वृत्तपत्रे व दूरदर्शन ही प्रसार माध्यमे इतिहासाच्या कोणत्या साधन प्रकारात येतात। तर वृत्तपत्रे आणि दूरदर्शन ही लोकशाहीच्या खरं तर 4थ्या स्तंभांमधील साधने आहेत आणि ही दृक आणि दृकश्राव्य त्याचप्रमाणे लिखित प्रकारातील साधने यामध्येही येतात। त्यानंतर इथला काही बाबी आठवड्यामधील चौथा जो प्रश्न आहे तो बघूया आपण। चौथा प्रश्न आहे, वृत्तपत्रांना लोकशाहीचा 4था स्तंभ का म्हणतात। तर याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, प्रसार माध्यमांनी लोकशाही टिकवण्याचे महत्त्वपूर्ण योगदान खरं तर दिले आहे आणि निरंकुश असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना प्रसार माध्यमांद्वारे म्हणजे वृत्तपत्र असतील तर या वृत्तपत्रांद्वारे वठणीवर आणण्याचे, थोडक्यात मार्गावर आणण्याचं काम हे वृत्तपत्र करत असतात। एक विश्वासार्ह किंवा शस्त्रास्त्र म्हणूनही खरं तर ही वृत्तपत्र आपल्याला उपयोगी पडतात। असे आपण 1 ते 4 प्रश्न जी काही बाबी आठवड्यामध्ये बघितले। पुढचा प्रश्न बघूया, पुढे मदत हवी का। इयत्ता 9वीच्या इतिहास व राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकातून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उपलब्ध होती। पुढे प्रश्न बघूया, कृती करा। कृती करामध्ये प्रश्न दिलेले, स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्योत्तर काळातील वृत्तपत्रांची नावे सांगा। या ठिकाणी तुम्ही बघत असणार तर या ठिकाणी आपल्याला अशा काही वृत्तपत्रांची खरं तर नावं लिहिता येतील। स्वातंत्र्यपूर्व काळात केसरी, मराठा ही वृत्तपत्रे होती। तर स्वातंत्र्योत्तर नंतर आज आपण बघत आहोत की प्रभात असेल किंवा सामना असेल किंवा इतर अनेक वृत्तपत्रे जी लोकमत आहेत, सकाळ आहेत, अशी ही स्वातंत्र्योत्तर नंतर की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची वृत्तपत्र आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न बघूया, दुसरा प्रश्न, वृत्तपत्राचे बदलते स्वरूप स्पष्ट करा। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल की सुरुवातीला जी वृत्तपत्र येत होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही कृष्ण धवल प्रकारची वृत्तपत्र होती की ज्याच्यामध्ये 1 ते 2 पानांची ही असणारी वृत्तपत्रे, ज्याच्यामध्ये सहसा त्यावेळेस असणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यासाठी जो काही लढा चालू होता त्या प्रकारच्या बातम्या किंवा इतर जे आंदोलनं असतील किंवा चळवळी असतील अशा प्रकारच्या बातम्या त्यामध्ये दिलेल्या आढळून येतात। स्वातंत्र्योत्तर काळात मात्र वृत्तपत्राचं स्वरूपही बदलत गेलं। अनेक वृत्तपत्र त्या ठिकाणी उदयास आली नवनवीन आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण बघितले तर संपूर्ण वृत्तपत्र हे रंगीत स्वरूपात येतं आणि
हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, सगळ्याच भाषांमधली वृत्तपत्र आज आपल्याला वाचावयास मिळतात. अशा प्रकारे आपल्याला हे स्वरूप स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न बघूया, तो या ठिकाणी दिलेला आहे. बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या दूरदर्शन वाहिन्या कोणकोणत्या आहेत? असं आपल्याला 4 वाहिन्यांची नावं या ठिकाणी द्यायची आहेत. अनेक वाहिन्या आहेत बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या, त्यातल्या 4 वाहिन्या मी तुम्हाला सांगत आहे. TV9 मराठी, न्यूज 18 लोकमत, सांज सकाळ, लोकशाही असेल, अजूनही इतर आहेत. मग त्यामध्ये ABP माझा आहे किंवा G24 तास आहे. अशा प्रकारच्या बातम्या आज प्रसारण करत असतात. त्यानंतर पुढे बघूया, दूरदर्शनवरील कोणत्या ऐतिहासिक मालिका तुम्हाला अधिक आवडतात? हा प्रश्न आहे. तर दूरदर्शनवरील ऐतिहासिक मालिकांमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की रामायण असेल, महाभारत असेल, किंवा एकदम ऐतिहासिक एक मालिका म्हणजे भारत एक खोज किंवा कृषीच्या संदर्भात असणारे आमची माती. अशा प्रकारच्या अनेक ज्या मालिका आहेत त्या आज आमच्या तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. शैक्षणिक साहित्य आपल्याला पुढील प्रश्नासाठी लागणार आहे. जुनी आणि नवीन काही वृत्तपत्र. त्यातला पहिला प्रश्न बघूया. वृत्तपत्रे समाज प्रबोधनाचे कार्य कसे करतात? आता आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहितं आहे की वृत्तपत्रातून विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला गेलेला आहे. हे आपण जुन्या वृत्तपत्रांमधून नवीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला वाचायला मिळेल. अनेक वृत्तपत्रांनी बहुजन समाजाची जी समकालीन परिस्थिती होती त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यावेळची देशभक्ती असेल, सद्यस्थिती असेल, अनेक राजकीय विषय जे असतील ते सुद्धा त्या ठिकाणी या वृत्तपत्रांमधून मांडण्याचं काम केले, ज्यामुळे समाजाचं प्रबोधन त्यातून होत गेलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. समाज जागृती करण्याचे काम दूरदर्शन वाहिन्या कसे करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, समाज जागृती करण्यासाठी खरं तर दूरदर्शन हे एक दृकश्राव्य प्रकारचे माध्यम आहे. एखाद्या घटनेचा आखोद एका हाल आपण ज्याला म्हणतो, म्हणजे थोडक्यात सत्य असेल, वास्तव परिस्थिती असेल, लोकांसमोर दूरदर्शनमधून ठेवली जाते. समाजातील सर्व प्रकारच्या बातम्यांचे, घटनांचे प्रसारण या दूरदर्शनवरून होत असते. त्याच्यामुळे समाजामध्ये जनजागृती ही त्यातून होत असते. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया आपण, जो या ठिकाणी आहे. निवडणूक काळात प्रसारमाध्यमे जनमत कसे निर्माण करतात? विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहितं आहे. निवडणुकीच्या काळात अनेक जे उमेदवार असतात ते आपले विचार मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी दूरदर्शनसारख्या किंवा प्रसारमाध्यमांसारख्या माध्यमांचा उपयोग करत असतात. आणि अशा रीतीने ते परस्परांबद्दल, म्हणजे समाज असेल त्या समाजासोबत आपले जे विचार आहेत ते व्यक्त करतात. परस्पर संवादातून उमेदवार आणि जनता यांची मतं त्या ठिकाणी खरं तर बदलतात. म्हणजे लोकांना विश्वास पटायला लागतो, विश्वास बसतो आणि त्यामुळे जनमत त्या ठिकाणी निर्माण होते. त्यानंतर अजून काही प्रश्न आहेत पुढे स्वाध्याय आणि मूल्यमापनासाठी दिलेले या ठिकाणी. त्यातला पहिला प्रश्न बघूया आपण. दूरदर्शनवरून संसदेचे प्रत्यक्ष कामकाज दाखवल्यामुळे कोणता परिणाम झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, दूरदर्शनमुळे काय झालं आहे, ज्यावेळेस संसदेचे प्रत्यक्ष काम दाखवले गेले त्यामुळे संसदेच्या कामाची विश्वासार्हता निर्माण झाली. संसदेतील जनतेच्या प्रश्नावर नेते, उमेदवार कोणत्या मार्गाने उत्तर देतात याची सत्य माहिती लोकांसमोर येऊ लागली. अनेकांना या सगळ्या घटनेचा, म्हणजे जे काही लाईव्ह ज्याला आपण म्हणतो, समोरासमोर जे कामकाज चालले त्या कामकाजामुळे राजकारणाचा अभ्यास करण्याची एक संधीसुद्धा विद्यार्थ्यांना किंवा अनेक लोकांना मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न. लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रसार माध्यमांची कोणती भूमिका असायला हवी असे तुम्हाला वाटते? तर लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी उत्तर लिहिता येईल. सध्या माहितीचे संदेशवहन जलदगतीने होत आहे. खरं तर मूळ पत्रकार आणि पत्रकारांच्या प्रतिमेला व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यामुळे खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. हे आपल्याला सगळ्यांना जाणवतच असेल. अनेक एखादी छोटीशी बातमी असेल तर ती अनेक लोकांपर्यंत पोहोचवायला अगदी काही सेकंद लागतात आणि काही सेकंदात ती बातमी व्हॉट्सअप किंवा फेसबुकद्वारे इतरांपर्यंत पोहोचते.
प्रत्यक्षात खरं तर ती सत्य आहे की नाही याची पडताळणीसुद्धा होत नाही. आणि मग यातून काय होतं की खरं तर निष्पक्षपातीपणा किंवा विश्वासार्हता ही जी बातम्यांची ओळख असते ती ओळख खरं तर निर्माण होत नाही आणि यातून खरं परवडच होताना आपल्याला दिसते. याच्यातून सत्यता जी आहे ती पडताळून पाहता येत नाही आणि लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आपण म्हणतो हा स्तंभ कोसळून पडतो की काय असं आपल्याला वाटू लागतं. खरं तर समाजात आमूलाग्र बदल घडवण्याचं काम या लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये प्रसारमाध्यमं करत असतात आणि ती त्यांनी करायला हवी असे मला वाटते. पुढे अजून काही सरावासाठी कृती आणि उपक्रमासाठी प्रश्न दिलेले आहेत. वृत्तपत्रातून कोविड-19च्या संदर्भात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत येणाऱ्या लेखचित्रांचा संग्रह करा. त्यानंतर दुसरा प्रश्न, शैक्षणिक माहिती देणाऱ्या दूरदर्शन वाहिन्यांची नावे लिहा. तर शैक्षणिक माहिती देणाऱ्या ज्या दूरदर्शन वाहिन्या आहेत अगदी सह्याद्री असेल किंवा इतर अनेक आपण आज गंगा वगैरे हे चॅनल्स बघतो किंवा वंदे भारत वगैरे वंदे या नावाने अशी अनेक चॅनल्स आहेत जी प्रत्येक इयत्तेसाठी आज आपल्याला ऑनलाईन शिक्षणासाठी या कोविडच्या काळामध्ये उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांची नावं लिहिता येईल. आणि वरचा जो प्रश्न दिलेला आहे विद्यार्थ्यांना की आरोग्याची कळशी घ्यावी याबाबतचं लेखचित्रसंग्रह आपल्याला आज इंटरनेटच्या सहाय्याने भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी गुगल सर्चवर गेल्यावर इमेज मिळतील, त्या तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मला माहिती दिली असेल तर मला तशा प्रकारची चित्र लेख उपलब्ध करून देता येतील. धन्यवाद.